गटारी म्हणजे फक्त मटण खाण्याचा दिवस एवढंच माहिती आहे ना? पण गटारी या नावामागची एक वेगळी परंपरा तुम्हाला माहीत आहे का? श्रावण सुरू होण्याआधीचा हा शेवटचा दिवस आणि म्हणूनच आजच्या थाळीला आहे एक खास पारंपरिक गटारी म्हणजे फक्त मांसाहाराची पार्टी एवढंच आपल्याला माहिती आहे, पण आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत या दिवसाकडे पाहण्याचा एक पारंपरिक दृष्टिकोनही आहे. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. 250 ग्रॅम मटण घेतलेलं आहे. त्याला आपण हळद मीठ लावून 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत. थोडी धनिया पावडर पण मी यामध्ये ॲड करून याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे 10 मिनिटासाठी असंच मॅग्नेट होण्याला ठेवून देणार आहोत. आपले हे 10 मिनिटं होत आहेत तोपर्यंत आपण इकडे मातीच्या हंडीत ही सर्व मटण थाळी बनवणार आहोत. त्यामुळे मी येथे हंडी गरम करायला ठेवून दिलेली होती. आता त्यामध्ये 1 चमचा ऑइल मी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा बारीक चिरून कांदा यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. नंतर तो 5 ते 10 मिनिटं चांगला परतून झाला की आपण त्यामध्ये हे मटणचे पीसेस यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला चांगलं 10 मिनिटासाठी ओपलून घेणार आहोत. ओपलून घेण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत. मटणने स्वतः पाणी सोडलेलं. याला एवढंच पाणी पुरेसं नाही आहे. आपण यावरती एक थाळी ठेवून त्यावरती पाणी गरम करायला ठेवून देणार आहोत आणि ते पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपण लागणारं साहित्य बघूया. कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व जे साहित्य घेतले ना ते भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि आता हे पाणीही गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये ॲड करून दुसरं पाणी, आता तुम्हाला जेवढं रस्सा हवा आहे ना तेवढं पाणी यामध्ये गरम करून टाकून द्यायचं आहे. आता बघू शकता याला थोडंसं मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण यामध्ये खोबरं जे किसून घेतलेलं आहे ना ते भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं खोबरं छान असं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि आलं टाकून हे सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घेणार. तुम्ही बघू शकता ह्याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊन त्याच तव्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांद्याला थोडासा ब्राऊन कलर आला की आपण त्यामध्ये टोमॅटोही भाजून घेणार आहोत. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तोवर आपण इकडे सोलकढी तयार करून घेऊया. मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर ॲड करून आपण हे बारीक करून घेणार आहोत आणि यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण हे मिक्सर छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि याचं दूध काढून घ्यायचं आहे ह्या ओल्या खोबऱ्याचं आणि आपण त्याची सोलकढी तयार करून घेणार आहोत. सोलकढी कशी बनवायची याचा पण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. मी त्याची लिंक खाली देते, तुम्ही तेही जाऊन चेकआउट करा. आपलं हे सर्व असं दूध काढून झालेलं आहे. आता हे जे खोबऱ्याचा राहिलेला किस आहे ना तो यामध्ये घेऊन जो आपण सुक्कं खोबरं घेतलेलं होतं ते बारीक करून घ्यायचं आहे. आपण सर्व मसाले बारीक करून घेतलेले आहेत आणि इकडे आपली सोलकढीही रेडी झालेली आहे. मी यामध्ये कोकम ॲड करून घेतलेलं आहे. आता आपलं इकडं छान असं मटण शिजलेलं आहे. साधारण मला 25 ते 30 मिनिटं मटण शिजण्यासाठी लागलेली आहेत. मी हंडी वापरते त्यामुळे यामध्ये 30 मिनिटं तर लागलेली आहेत. आता आपण सुक्कं मटण करून घेऊयात. त्यासाठी मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला होता, खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि कांदा लसूणची पेस्ट, हे आपण त्यामध्ये करून घेणार आहोत. जर तुमच्या घरीही असं अळणी पीत असतील तर तुम्ही ते बाजूला करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट आपण ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये जे सुक्यासाठी जे आपण पीसेस बाजूला काढून घेतलेले होते त्यामध्ये ॲड करून आपलं सुक्कं मटण रेडी झालेलं आहे. आता आपण त्याच हंडीमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि सर्व मसाले टाकून आपण हे छान असं 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत. नंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, खोबरं टाकलेलं आहे आणि आता आपण तुम्ही बघू शकता 5 मिनिटं मी छान असं मसाला भाजून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये लाल तिखट ही चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये जे आपलं मटण शिजवलेलं पाणी आहे अळणी ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. यामध्ये पण आपण काही पीसेस ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता आपला मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. रस्सा तयार होतो तोपर्यंत आपण इकडे मस्त अशी भाकरी तयार करून घेऊया. तुम्ही भाकरीसुद्धा बघू शकता मस्त अशी भाजली जाते. आता आपला हा रस्सा रेडी झालेला आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पण बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम झालेला आहे. आता आपण ही भाकरी भाजून घेऊयात.
बघू शकता मस्त अशी आपली टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी रेडी झालेली आहे. तुम्ही यासोबत ना नाचणीची किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता. मटणासोबत अप्रतिम लागते. मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. आता आपण थाळी सर्व करायला घेऊया. श्रावण महिन्यात अनेक कुटुंबामध्ये मांसाहार आणि काही जड पदार्थ टाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधीचा हा दिवस पारंपरिक मांसाहारी बेताचा शेवटचा दिवस मानला जातो. काही ठिकाणी या दिवसाला गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं. गत म्हणजे मागे गेलेला किंवा सोडलेला आहार आणि आहारी म्हणजे आहार असा याचा एक प्रचलित अर्थ सांगितला जातो. यामध्ये आहे सुकं मटण, अळणी सूप, सोलकढी, भात, भाकरी, ताजी कोशिंबीर आणि कांदा, काकडी आणि लिंबू. आणि या थाळीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्याचा वापर करून मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याची आपली जुनी पद्धत आजच्या काळातही आपल्याला आपल्या मातीतल्या खाद्यसंस्कृतीची जोडून ठेवते. आज आपण गटारी म्हणतो, पण या दिवसामागे आपल्या घराघरात जपल्या गेलेल्या परंपरा, आहाराच्या सवयी आणि खाद्यसंस्कृतीची एक सुंदर आठवण आहे. परंपरा जपूया, पण त्यामागचा अर्थही समजून घेऊया. अशीच पारंपरिक आणि आरोग्यदायी खाद्यसंस्कृती आवडत असेल तर न्यूट्रिबॉलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच हेल्दी रेसिपीमध्ये. तोवर ईट क्लीन, लिव्ह हेल्दी. धन्यवाद.